कसं आहे ना, ज्या सीझनला जे जास्त मिळतं ना ते बनवायचं, त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आणि भरपूर मनसोक्त खायचे. तसंच मी आता सध्या मटारचा सीझन चालू आहे, तर मी बनवलेले आहेत मटारचे पराठे. चला तर पाहूयात मटारचे पराठे कसे बनवायचे. त्यासाठी इथे साधारण पाव किलो मटार आहेत, हे मी बॉईल करून घेतलेले आहेत बघा चांगल्यापैकी. मीठ टाकलं होतं बॉईल करताना. आता ह्याच बॉईल केलेल्या मटारमध्ये 7-8 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं आणि 2 साधारण तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत. मिक्सरला हे सर्व वाटून घ्यायचं आहे. आता बघा, हे जे मिश्रण आहे, तर हे मिश्रण आपल्याला आता ह्याचं एक सारण बनवून घ्यायचं आहे, स्टफिंग बनवून घ्यायचं आहे. पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यावर हिंग, राईची फोडणी दिलेली आहे, जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो कांद्यावरती आता परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा इथे मी पेरी पेरी मसाला आणि इथे धनेजिरा पूड घेतलेली आहे 1 चमचा. तर आता हे सर्व मसाले मी काय केलेले आहेत, ह्या कांद्यामध्येच टाकून परतून घ्यायचे आहेत तेलावरती. मसाल्याला जरासं तेल सुटलं की आपण हे जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, ते मिश्रण सर्वतः आपल्याला या कढईमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि ह्या फोडणीमध्ये कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचं एक स्टफिंग आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपल्याला ह्या स्टफिंगमध्ये चांगलं मटारचं मिश्रण मिक्स करायचं आणि मटारला म्हणजे ह्याच भाजीला थोडं छानपैकी तेल सुटत आलं की आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर पण मी इकडे टाकून घेतलेली आहे. मटार उकडवताना थोडंसं मी मीठ आधी टाकलं होतं मटारमध्ये, तर त्या हिशोबानेच आपल्याला मीठ काय करायचं आहे की इथे टाकायचं आहे. तर बघा, आपली ही जे स्टफिंग आहे हे रेडी झालेलं आहे. आता हे गरम आहे, हे थंड पहिल्यांदा होऊ द्यायचं आहे स्टफिंग. गरमागरम आपल्याला स्टफिंगचे पराठे अजिबात बनवायचे नाही आहेत. मिश्रण जेव्हा थंड होईल त्याच्यानंतरच आपण पराठे बनवायला घेणार आहोत. तोपर्यंत मी ते मधल्या वेळेत आपल्याला चपातीचं पीठ मी ते मळून घेतलं होतं. तर हे गव्हाचं पीठ आहे, तर हे आपल्याला आपण जसं चपातीला मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर एक बघा, एक इथे मी उंडा घेतलेला आहे, त्याचं असं गोल गोल वाटी बनवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता हे थंड झालेलं मटारचं जे स्टफिंग आहे, ते स्टफिंग आपल्याला त्यामध्ये एक गोळा करून टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्या ज्या कडा आहेत ना, त्या आता वरच्या बाजूने ओढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला हे ज्या कडा आहेत ह्या आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक असा गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला आता हा स्टफ केलेला पराठा जो आहे ना, तो तांदळाच्या पिठामध्ये पहिल्यांदा घोळवून घ्यायचा आहे. तर तांदळाच्या पिठामध्येच हा पराठा घोळवून घ्या, म्हणजे पराठा तुमचा जास्त त्याचं स्टफिंग लाटताना बाहेर येत नाही. तर आता बघा, तांदळाच्या पिठामध्ये मी घोळवून घेतलेला आहे आणि आपल्याला आता हा लाटून घ्यायचा आहे. पहिल्यांदा थोडंसं असं चपट करून घ्या हाताच्या साह्याने आणि नंतर लाटणीच्या साह्याने तुम्ही लाटलात तरी चालेल किंवा असा थापूनच तुम्ही मोठा केला तरी चालेल. तर इथे बघा, मी थोडासा असा पसरवून लाटणीच्या साह्याने हा पराठा लाटून घेतलेला आहे. तर आपला हा पराठा लाटून झालेला आहे. तर बघा, मस्तपैकी स्टफिंग सर्वीकडे पसरलेला आहे. एक तवा घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आणि हा जो आता आपण पराठा लाटलेला आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर बघा, एका साईडने हा पराठा चांगल्यापैकी शेकल्यानंतर आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे. वरतून पण मी थोडंसं तेल सोडलेलं आहे. आता आपल्याला एका साईडने भाजल्यावर दुसऱ्या साईडने पण छानपैकी खरपूस असा हा पराठा, मटारचा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि वरतून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप, बटर हे खाऊ शकता, त्यामध्ये सोडू शकता. तर बघा, मी इथे ह्यामध्ये बटर लावलेला आहे पराठ्यावरती. तर हा माझा पहिला पराठा, दुसरा पराठा रेडी झालेला आहे. हा तुम्ही ग्रीन चटणीसोबत, टोमॅटो सॉसबरोबर हा पराठा खाऊ शकता. चवीला एकदम भारी लागतोच आणि आता सीझन आहे मटारचा, तर नक्की तुम्हीही मटार आणा आणि अशा प्रकारे पराठे बनवून बघा. खूपच छान असे चवीला लागतात आणि आपली रेसिपी आवडली असेल तर जाता जाता मंडळी सबस्क्राईब करायला आपलं चॅनल विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्ही बघू शकता, स्टफिंग छानपैकी सर्वीकडे असं पसरलेलं आहे. मऊ लुसलुशीत असे हे छान पराठे बनतात. तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.